सामान्य व्यापाऱ्यांना सन्मान मिळतच नाही. अर्वाच्य भाषा वापरली जाते, त्याच्यानंतर अनेक गोष्टी बोलल्या जातात. जर आम्ही 9 वाजता आणि 8:30 वाजता दुकानं बंद करायला लावली तर आम्ही व्यवसाय कसा करायचा? बरं, 10 नंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार याला परवानगी आहे. गुन्हेगार तिथं जाऊ फिरू शकणार नाहीये का? गुन्हेगार हा हॉटेलमध्ये खाऊन किंवा बाहेर खाऊनच गुन्हे करतो असं नाहीये ना. गुन्हेगारी ही रात्री 10 नंतरच होते का? हा मोठा प्रश्न आहे. कुठल्याही रस्त्यावर गुन्हा जर घडला तर सर्वात पहिल्यांदा काय चेक केलं जातं, तर दुकानदारांचं CCTV फुटेज चेक केलं जातं. दुकानच बंद असल्यानंतर काय फुटेज चेक करणार? पण अधिकृत जे लोक सगळं पे करतायत, सगळे आम्ही वेळोवेळी चौकीला डेटा पण देतो आमच्या सगळ्या कामगारांचा याचा त्याचा असताना मग आम्हाला त्रास का? हा मेन विषय. पुण्यातील FC रोडवरती आम्ही आहोत आणि इथले व्यावसायिक म्हणजे ज्यांची दुकानं अधिकृत आहेत, जे सरकारला व्यवस्थित कर भरतात, असे हे दुकानदार आमच्या सोबत आहेत. पुण्याची गुन्हेगारी कमी करण्याच्या नावाखाली संपूर्ण शहरातील दुकानं, ठेले, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स 10 वाजता बंद केले जात आहेत. याचा परिणाम या सगळ्यांच्या व्यवसायावरती होतोय. ज्यांना बाहेर खाण्याशिवाय पर्याय नाही अशांवरती तर होतोच आहे. मात्र यामुळं पुण्याची गुन्हेगारी खरंच कमी झाली आहे का? याचं उत्तर पुण्यामध्ये जे दारूकांड पाहतो आहोत यातून मिळायला हरकत नाही. तुर्तास आपण या व्यावसायिकांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय याच्याकडे वळूयात. काय होतंय नक्की? तुमचं दुकान 10 वाजता तुम्ही बंद करू शकता का? कशाचं दुकान आहे तुमचं? सर, माझं गेली 25 वर्षापासून या ठिकाणी आईस्क्रीम पार्लरचं दुकान आहे. अधिकृतरित्या शासनाचे मी सर्व टॅक्सेस भरतो. मी एक GST पेयर आहे. त्याचप्रमाणे मुख्य बाजारपेठेत माझं या ठिकाणी दुकान असल्यामुळं तुलनेने माझे टॅक्सेस हे तुलनेने जास्त आहेत. यानंतर माझ्याकडे साधारणतः 5 ते 6 कामगार लोक काम करतात. आता संध्याकाळी माझा व्यवसायच असा आहे की लोक संध्याकाळच्या जेवणानंतर या ठिकाणी येतात आणि ज्यावेळी 5 ते 6 कामगारांचा पगार, त्यांचा खर्च, आमचे होणारे सगळे टॅक्सेस आणि सगळा आत्तापर्यंत व्यवसायाची एकंदरीत परिस्थिती बघितली तर आमचा व्यवसायच रात्री 9 नंतर वाढीला लागतो. आता मध्यंतरी 2016ला माननीय मुख्यमंत्र्यांनी एक GR काढला आणि दुकानदार, हॉटेल व्यावसायिक अथवा अधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी वेळ कोणतीही बंधन नसणार, तुम्ही 24 तास तुमच्या वेळेनुसार तुमचा व्यवसाय करू शकता म्हणून आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल आम्ही विविध व्यापारी संघटनेतर्फे आणि स्थानिक व्यावसायिक म्हणून सरकारचे आभार मानले. त्या ठिकाणी आता काय परिणाम होतो? आता परिणाम सर असा आहे की या ठिकाणी प्राईम लोकेशन असल्यामुळं लोकांना जी सवय लागलेली आहे उशिरापर्यंत येण्याची, दुसरी गोष्ट या ठिकाणी पुण्यात 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी वर्ग आहे. अशा विद्यार्थ्यांना संध्याकाळीच वेळ असतो. अनेक विद्यार्थी या ठिकाणी पार्ट टाईम म्हणून कामगार म्हणून काम करतात. तर या सगळ्यांवर यामुळं गंडांतर येण्याची शक्यता आहे. आणि गेल्या 12 दिवसापासून आम्ही बघतोय उन्हाळा कडक असल्यामुळं लोकच दुपारचे दिवसा बाहेर पडू शकत नाही आणि संध्याकाळी मात्र याच्यावर बंधनं येतात. अनेकांना दिवसभर वेळ नसतो. किती व्यवसायावरती किती साधारणतः 40% आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. तुमचं आईस्क्रीम पार्लर आहे, तुमचा कशाचा व्यवसाय आहे? माझं पेंट पार्कचा व्यवसाय आहे. पण मी फर्ग्युसन कॉलेज व्यापारी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक दुकानदारांची ही ओरड आहे की आम्ही आमचे बँकेची कर्ज आहेत, जर आम्ही 9 वाजता आणि 8:30 वाजता दुकानं बंद करायला लावली तर आम्ही व्यवसाय कसा करायचा? आणि खऱ्या अर्थाने गुन्हेगारी ही रात्री 10 नंतरच होते का? हा मोठा प्रश्न आहे. की गुन्हेगारी नावाखाली जर आपण सगळ्या व्यवसायदारांना जर आपण वेटीस धरणार असेल तर हे चुकीचं होतं आहे. तुम्ही शासन एकीकडे सांगतं की तुम्ही 11:30पर्यंत 1:30 वाजेपर्यंत चालू राहिलं पाहिजे. जे खाण्याचे पदार्थ आहेत ते 12:30 ते 1 वाजेपर्यंत, जी नॉर्मल दुकानं आहेत ती 10:30-11पर्यंत चालू राहिले. मग तुम्ही हा कायदा कुठून काढला आणि कशासाठी काढला हा आम्हाला गुन्हेगारी कमी करण्यासाठी म्हणून. गुन्हेगारी कमी करण्यासाठी जर काढला आहे तर खऱ्या अर्थाने खरंच गुन्हेगारी कमी होणार आहे का कुणी यांना कानात येऊन सांगितलंय का की 10 नंतरच गुन्हेगारी वाढणार आहे? 10 नंतर रोडवरचं पब्लिक कमी झाल्यानंतर गुन्हेगारी थांबणार आहे? दिवसाढवळ्याची गुन्हेगारी होती त्याला आपण काय करू शकतो? हा मोठा प्रश्न आहे की आज प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यापारी आणा हे खूप सॉफ्ट सापडलेलं आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी लोक बाहेर पडतात आणि त्याच्यातून गुन्हेगारीला अधिक बळ मिळतं. रात्रीच्या वेळी गर्दी असते, त्याच्यातून काही गुन्ह्याचे प्रकार घडतात. गुन्ह्याचे प्रकार घडतात, मग ते व्यसनाधीन झालेले व्यसनानी गुन्हे वाढतात.
मग रात्री आपण 1:30 वाजेपर्यंत पब आणि रेस्टॉरंट बार का चालू ठेवतो? तिथनं जो माणूस एखादा दारू पिऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याचा आरडाओरडा आणि मग तो गुन्हेगारीला प्रवृत्त असतो. म्हणजे बार रेस्टॉरंट हे आणि मोठे नेहमीच्या प्रमाणात सुरू आहे. मोठे हॉटेल हे नेहमीप्रमाणे सुरू आहे. मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखाद्या गरिबाला 50 रुपये 60 रुपये चहाला देणं परवडत नाही. एखाद्याला जर खाद्यपदार्थ जर पाहिजे असेल तर तो 50 रुपये आणि 60 रुपयात मिळू शकत नाही. जो सामान्य व्यावसायिक, आम्ही म्हणतोय अधिकृत व्यावसायिकांना परवानगी द्या. जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर जी कारवाई करायची ती तुम्ही शासन स्तरावर करावी. माझं म्हणणं आहे FC रोडला भरपूर प्रमाणात क्राऊड असतो हे तितकंच सत्य आहे. पण हा क्राऊड तुम्ही फुटपाथवरती जे व्यावसायिक आहेत जे बेकायदेशीर आहेत त्यांची कुठेही ओळख नाही. जो दुकानदार आहे त्याची प्रत्येकाची ओळख आहे. तो प्रत्येक टॅक्सेस भरतोय, तो आकाश चिन्हापासून प्रत्येक तो टॅक्सेस भरतो, त्यामुळे त्याची एक ओळख आहे. पण जो फुटपाथवर बसतो त्याची ओळख काय? त्याची ओळखच नसल्यामुळे तो काय करणार आहे किंवा काय गुन्हेगारी वृत्तीचा आहे हेच माहिती नाही. तुम्हाला इथंच राहायचंय कारण तुमची दुकान आहे. तुमचं कशाचं दुकान आहे आणि काय घडलंय तुमच्यासोबत? माझं पुढे खाण्याचं दुकान आहे. परवा रात्री ज्यावेळेस जमावबंदीचा कायदा चालू झाला त्यावेळेस 10 वाजता ते आले, बाहेर लावू नका, आम्ही नाही लावलं, काढून घेतलं. परत ते 10:30ला येऊन आमच्यावरती त्यांनी खटले बसले. त्यांना आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला क्लॅरिटी देत जा आधी, जे काही काय भरलंय म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल केलाय? हो हो हो, आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. आता हे आम्हाला त्यांनी क्लॅरिटी नव्हती, कसं चालू ठेवायचं, काय चालू ठेवायचं. SP साहेबांनी सांगितलं होतं की रेस्टॉरंट चालू राहतील म्हणून आम्ही चालू ठेवलं होतं, अधिकृत रेस्टॉरंट. आता आम्हाला अनधिकृतबद्दल आमचा काहीच आक्षेप नाही की त्यांनी उठवा हे करा, पण अधिकृत जे लोक सगळं पे करतायत, सगळे आम्ही वेळोवेळी चौकीला डेटा पण देतो आमच्या सगळ्या कामगारांचा याचा त्याचा असताना मग आम्हाला त्रास का, हा मेन विषय. आणि ज्यावेळेस जग सगळं 24 तास वर्किंगकडे चाललं असताना तुम्ही परत ते भारताला मागच्या साईडला का घेताय की म्हणजे 10पर्यंतच करा, हे करा, ते करा. हे आपल्या सगळ्या व्यावसायिकांना धोकादायक आहे. आणि ज्यावेळेस आपण व्यवसायावर तुमच्या किती परिणाम झाला? जवळजवळ 40 ते 50% आम्हाला फरक पडतो, कारण आमचा तो पीक अवर्स असतात, त्याच्यातच आमचा खरा धंदा. 10-12 दिवसांमध्ये यामुळे काही गुन्हेगारी कमी झाली असं काही? सर, गुन्हेगार हा हॉटेलमध्ये खाऊन किंवा बाहेर खाऊनच गुन्हे करतो असं नाही आहे ना. गुन्हे करायचा त्याला हॉटेलच्या निमित्ताने गर्दी असते आणि ती गुन्ह्यांना नाही कारणीभूत ठरते असं पोलिसांचा तर्क आहे. तर्क आहे. पण ह्या रोडला तसं काही गुन्हे होत नाही. विषय फक्त हा या रोडचा नाही, संपूर्ण पुण्यामध्ये म्हणजे FC रोड तर पुण्यातला प्रसिद्ध आहे, पण आज अशी परिस्थिती आहे की बाणेर असेल, खराडी असेल, बावधन असेल, औंध असेल, पाषाण असेल, पुण्यासारखं मेट्रो शहर जे आहे सर्व दिशांनी वाढलेलं आहे, सर्व दिशांनी फुललेलं आहे. बरोबर आहे, सगळं मान्य आहे. सर, आता हे पुणे हे महामेट्रो शहर होतं आहे आणि व्यापारी हा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे आणि तो रोजगार उत्पन्न करत असतो. तो सरकारच्या तिजोरीमध्ये रेव्हेन्यूच्या रूपात तो भर घालत असतो. तर त्याचं खच्चीकरण करायचं का त्याचं मानसिक दृष्ट्या त्याला सपोर्ट करायचा आणि कुठलीही आता नेव्हिगेट करून आता ऑपरेशन पण नेव्हिगेटने होतात. ज्या भागात गुन्हा घडला तिथं तुम्ही नाकाबंदी केली, तिथं तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तर मग गोष्टी वेगळ्या आहेत. एका ठिकाणी गुन्हा झाला म्हणून संपूर्ण शहराला वेठीला धरायचं हे कितपत योग्य आहे हे आम्हाला समजत नाही. बरं, दुसरी गोष्ट, आता युद्धाच्या झळा पोचतात आहे, उन्हाच्या झळा पोचतात आहे, पावसाच्या झळा पोचतात आहे, व्यापारी स्पर्धा आहे, तर अशा अनेक महागाई, पेट्रोल डिझेल ही दरवाढ आहे. या सगळ्या गोष्टींमधून व्यापारी खूप तावून सुलाखून व्यापार करत असतो. सगळे खर्च भागवल्यानंतर त्याला पैसे राहत असतात. त्यामुळं व्यापाऱ्यांचं असं खच्चीकरण करण्यापेक्षा व्यापाऱ्यांना सपोर्ट करावा. त्यांना अनेक देशामध्ये तुम्ही बघितलं तर पेट्रोलिंग होतं, गुन्हा घडत नाही याच्यावरती बारीक नजर असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी गुन्हा घडायच्या आधी झाल्या तर गुन्हा घडल्यानंतर ह्या गोष्टी करायची हे सगळे त्रास तुम्हाला होत आहेत तर तुम्ही ते कोणाला मांडणार, म्हणजे कोणासमोर मांडणार आहात? आम्हाला अपेक्षा आहे, कोणाला सांगितलंय तुम्ही? आम्ही आतापर्यंत सन्माननीय पोलीस कमिशनर साहेबांना या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे, त्यांना विनंती अर्ज केलेला आहे. आमचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार साहेब असतील, नगरसेवक मंडळी असतील, यांना सर्वांना आम्ही गेल्या 8 दिवसापासून आता सरकारी पातळीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी घेतलेला हा निर्णय, परंतु आम्ही बघू, आम्ही व्यापाऱ्यांच्या बाजूने आहोत. लोकांची गैरसोय आहे, आमच्याकडे तक्रारी आल्या. लोकप्रतिनिधी, आमदार, नगरसेवक काय म्हणतायत का हेच म्हणतायत? ते म्हणतात की तुमची बाजू बरोबर आहे, तुमची बाजू निर्णय का होत नाही? निर्णय होत नाही. आता ते म्हणतात की तात्पुरतं आहे, प्रायोगिक तत्वावर आहे, हे काय कायमचं नाही. म्हणजे गुन्हे खरंच थांबवायचे आहेत की तात्पुरते थांबवायचे? साहेब, आमचं म्हणणं एकच आहे की याच्यावर आहे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. आता तुम्ही मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता म्हणजे 11:30 वाजेपर्यंत त्या माणसाला फिरायला परवानगी किंवा कुठलीही सार्वजनिक वाहतूक
तुम्ही 10 नंतर बंद करू शकणार आहे का? मला सांगा, इमर्जन्सीला एखाद्याला पाणी हवं आहे, एखाद्याला खाद्य पाहिजे, बाहेर गावावरून येणाऱ्या हॉस्पिटलला जाणारा एखादा पेशंट असेल, त्याला जर ह्या सेवा पाहिजे असेल तर अशा गोष्टी केल्यानंतर ते कसं शक्य होईल? बरं, 10 नंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार याला परवानगी आहे, गुन्हेगार तिथं जाऊ फिरू शकणार नाही आहे का? या ठिकाणी सामान्य आणि गरीब वर्गाला हा आर्थिक फटका आहे. आमचं म्हणणं तेच आहे, कुठलाही सामान्य माणूस भाजीपोळी वरण भात जेव्हा खातो त्याला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये आणि AC रूममध्ये ते मिळत नाही, ते एखाद्या अधिकृत स्टॉलवर ते मिळतं, कारण ते अल्प दरात असतं. विषय एवढाच येतो की जीवनावश्यक वस्तू खरेदीला माणूस ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी तो छोटा व्यावसायिक का बघतो की त्याला त्याच्या खिशाला परवडेल असं वस्तू खरेदी करता यावी. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी, वाढत जाणारी महागाई, त्याच्यानंतर संपूर्ण देशाचं अर्थकारण, या सगळ्या गोष्टीवर पडलेलं आहे. मला असं वाटतं की सुरुवात जी होती ती सर्वात खालच्या वर्गाकडे होती, हेच सर्वात पहिल्यांदा त्याला पोचते. आणि अशी नाकेबंदी करून आणि असं हे सगळं विस्कळीत करून मला असं वाटतं याच्यातून विध्वंस होईल. खरं कारण याच्यातून तर नक्की आपल्याला सापडणार नाही. आमची विनंती आहे सन्माननीय पोलीस कमिशनर साहेबांना आणि इथल्या सरकारला आणि लोकप्रतिनिधींना की कृपया आपण याच्यावर लवकर उपाय करावा. तुम्ही पोलीस जेव्हा येतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलता, काय त्यांचं म्हणणं असते? त्यांना म्हणता वरिष्ठांकडनं आम्हाला आदेश आहे, आम्हाला त्याची अंमलबजावणी करायची आहे, तुम्हाला जे काही बोलायचं ते वरिष्ठांशी बोला, हे त्यांचं नेहमीचं बोलणं असतं. तुम्ही वरिष्ठांशी बोलता? वरिष्ठांशी बोलायचा आम्हाला स्कोप मिळत नाही, आम्ही सामान्य माणसं. आणि व्यापाऱ्यांना तुम्ही सन्मान दिला नाही तरी चालेल, पण व्यापाऱ्याची किंमत शून्य करू नका. हे सन्मान का नाही द्यायचा, म्हणजे काय नक्की होतं? तो मिळतच नाही आहे. सामान्य व्यापाऱ्यांना सन्मान मिळतच नाही. अर्वाच्य भाषा वापरली जाते, त्याच्यानंतर अनेक गोष्टी बोलल्या जातात. आम्ही सहन करतो. व्यापारी हा खूप शोषिक आहे आणि हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक खूप खच्चीकरण व्यापाऱ्यांचं होतं आहे. आर्थिक नुकसान होतं आहे, भयंकर त्रास होतो आहे. कामगारांवरती अशी परिस्थिती आहे की कामगारांची बेरोजगारी आली तर पर्यंत तुम्ही मतं मांडली एक व्यावसायिक म्हणून, व्यापारी म्हणून. शेवटचा प्रश्न, गुन्हेगारी कमी झाली आहे का गेल्या 12 दिवसांमध्ये? सर, आम्हाला वाटतं की आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल. मला तुम्हाला विचारायचं आहे, गुन्हेगारी तुमचं मत मला सांगा, नागरिक म्हणून काय विचारा. गुन्हेगारी कमी झाली? दिवसा गुन्हेगारी होते त्याला काही आपण करू शकतो की रात्रीच फक्त गुन्हेगारी होणार आहे? हाच माझा मोठा प्रश्न आहे. आणि सर, मेन प्रश्न असा आहे की फक्त व्यापारी वर्गाला जे टार्गेट केलं जाते, रात्रभर काही काही बिल्डिंग, ऑफिसेस जे चालू असतात, तुम्हाला काही शंका येत आहेत का की तुम्हालाच का टार्गेट केलं जातं? तसं शंका नाही. पर्टिक्युलर हे इझी टार्गेट असतं, त्यांना हे कंट्रोल करता येतं. मोठे आता BPO हे ते रात्री चालू असतात, त्यांच्यात नाही जनवस लोक बाहेर पडत असतात, तेही तो बघायला पाहिजे. ते ओव्हरऑल फक्त हे इझी असतं त्यांना ऑपरेट करायला, म्हणून ते हे व्यापारी हा सॉफ्ट टार्गेट आहे असं मला वाटतं. व्यापाऱ्यांना दाबलं गेलं, दुकानं बंद झाली तर शहरावरती एक कंट्रोल आल्यासारखं असं वाटतं, पण तसं खऱ्या अर्थाने होणार आहे का? चित्र असं दिसतं ना की बघा 10 वाजता पुण्यातले सगळे रस्ते सामसूम झालेले आहेत आणि किती पुण्यावरती आपला वचक आहे आणि किती नियंत्रण आपण सगळ्यावरती राखलंय, गुन्हेगारीवरती देखील राखलंय. असा एक सर, सतर्कता आणि सावधानतेसाठी जे प्रबोधन करायला पाहिजे ते करावं. आम्ही रोडला असतो, मला असं वाटतं कुठल्याही रस्त्यावर गुन्हा जर घडला तर सर्वात पहिल्यांदा काय चेक केलं जातं, तर दुकानदारांचं CCTV फुटेज चेक केलं जातं. दुकानच बंद असल्यानंतर काय फुटेज चेक करणार? आणि दुसरी गोष्ट, करोनामध्ये सगळं बंद होतं, त्याचे परिणाम काय दिसले आणि ते परत रिकवर करायला किती काळ गेला आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं शटर बंद करून श्वास बंद केल्यासारखं आहे. मला वाटतं व्यापारी आणि तमाम जनतेचा, नागरिकांचा श्वास बंद करणं हे जीव घेतल्यासारखं आहे. बरोबर आहे. पुण्यातली गुन्हेगारी ही नक्कीच कमी व्हायला हवी. अतिशय गंभीर वळणावरती पुण्यातली गुन्हेगारी आहे. मात्र गुन्हेगारी बंद करण्याच्या नावाखाली जर दुकानं बंद केली जात असतील तर परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे. आर्थिक परिस्थिती आपण पाहतो आहोत अधिकाधिक बिकट होत चाललेली आहे आणि अशा वेळी जे उद्योग व्यवसाय आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत तेही जर तुम्ही असे बंद करत असाल तर तुमची जबाबदारी झटकण्यासाठी कोणावरती तरी खाफर फोडलं जात आहे का? कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.